नमस्कार. चला, आज एक जर्नीवरती चलूया जो तुम्हाला इंटरनली जोडणार आहे. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. युनिव्हर्सनी आपल्याला 7 चक्र दिली आहेत, जी की आपली ऊर्जेची जी कार्यप्रणाली आहे त्याला प्रॉपर संचलित करण्यासाठी, ठीक आहे. हे समतोल आणतात शारीरिक गोष्टीवरती, मानसिक गोष्टीवरती आणि तुमच्या आत्मा ह्यांच्यामध्ये एक समतोल किंवा एक ब्रिज निर्माण करायचं काम हे करत असतात. हे जे चक्र आहेत आपले 7 ते. आज आपण प्रत्येक चक्राबद्दल मी 7 व्हिडिओ बनवणार आहे. याच्यापुढे 7 वेगळे व्हिडिओ येतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये एका चक्राबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर ते प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल त्या चक्राच्या रिलेटेड, तर मग त्याला कसं हील करायचं, कसं त्याला ठीक करायचं, हे सगळं आपण ह्या गोष्टीमध्ये, ह्या सीरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर प्लीज फॉलो करा. चला बघूया, सुरू करूया फर्स्ट चक्रापासून. ओके, आपला फर्स्ट चक्र असतो आपला रूट चक्र. पहिलं आपण डिस्कस करूया फर्स्ट चक्राबद्दल, जो आहे आपला मूलाधार चक्र. ठीक आहे, ज्याला आपण रूट चक्र असं पण म्हणतो. ठीक आहे, आता आधी बघूया रूट चक्र आहे काय. जसं एखाद्या झाडाच्या मुळांचं त्याच्या झाडाबरोबर जे संबंध असतं, एक्झॅक्टली तेच आपल्या मूलाधार चक्राशी संबंध असतो. ठीक आहे, हेच आपल्याला कॉन्फिडन्स देतं, जगण्याचा उत्साह देतो आणि पॉझिटिव्हिटी देतं. ठीक आहे, ह्याच्या थ्रूच आपण जे चालण्यासाठी, जगण्यासाठी, मोठं होण्यासाठी ज्या काही गरजा लागतात त्या सगळ्या आपल्याला इथूनच भेटत असतात. हे आपल्या आयुष्यात स्थिरता आणायचं काम करतं. ठीक आहे, मानसिक, मेंटली, इमोशनली, फिजिकली, फायनान्शियली सेफ्टी आणायचं काम रूट चक्र करत असतं. जर हा चक्र असंतुलित झाला तर आपल्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप जास्त येतात. ठीक आहे, तुमचं कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त कमी असतो, ओव्हर थिंकिंग खूप जास्त होतं, सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त कमी असतो या लोकांचा, ज्यांचा रूट चक्र डिस्टर्ब आहे. भीती, असुरक्षितता निर्माण होते त्या माणसा. याचं स्थान जर आपल्या शरीरामध्ये बघितलं तर आपलं जे पाठीचा कणा असतो त्याचा जो शेवटचा भाग असतो त्याच्या तिकडे हा स्थित असतो. ठीक आहे, ह्याचं आपण असं म्हणू शकतो, ह्याचं डायरेक्ट कनेक्शन अर्थशी असतं, म्हणजे भूतत्वाशी असतं ह्याचं कनेक्शन. ओके, आणि ह्याचा रंग लाल आहे. याचा मंत्र जर आपण बघितला तर लम, ल वरती डॉट. ओके, हा त्याचा मंत्र आहे रूट चक्राचा. या चक्राचा जर लिटरली अर्थ पण तुम्ही बघितला तुम्हाला कळेल. याचा अर्थ आहे मूलाधार. ठीक आहे, मूलाधार म्हणजे याचा जर तुम्ही असं विभाजन केलं किंवा रूट चक्राचं पण विभाजन केलं तरी पण, रूट म्हणजे ज्या झाडाच्या ज्या हे असतात, रूट्स असतात है ना ते, किंवा मूलाधारचा जर तुम्ही डिवाइड केलं, ह्याला 2 शब्दात जर डिवाइड केलं तर मूळ म्हणजे तेच मुळं आणि आधार म्हणजे जे आधार भेटतो ना मुळांना, तो तत्व असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हा चक्र आपल्याला काय म्हणत असतो, तू इथे जगण्यासाठी आलास, तुला कॉन्फिडन्स देतो आणि तू इथे सेफ आहेस, तू जगू शकतोस, इकडे हवं ते अचीव करू शकतो. ह्या गोष्टी हे चक्र आपल्याला सांगत असतं. ह्या चक्राचा बेसिक विचार केला ना तर हा आपला घर, परिवार, आपल्या जगण्याच्या गरजा आणि बाकी आर्थिक सुरक्षिततेबरोबर हा जुळलेला असतो. जेव्हा कधी आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी होते, जेव्हा कधी आपल्यामध्ये घर, पैसा किंवा नोकरीबद्दल अस्वस्थता असते, ओके, चिंता असते की बापरे काय होणार आहे पुढे, सततची चिंता, काळजी किंवा असुरक्षिततेची भावना हे आपल्या रूट चक्राला डिस्टर्ब करू शकते. ह्याच्यामुळे ह्याचं एक अजून सायन्स आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर शरीरमध्ये ना थोडंसं जडपणा येऊ शकतो किंवा मग तुम्हाला ना कॉन्स्टिपेशनचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्हाला गुडघ्याचा त्रास होऊ शकतो. कधी कधी या गोष्टी ना बालपणापासून असू शकतात. जर तुमचं घरातलं वातावरण तसं आहे, म्हणजे खूप भांडणं होत आहेत, गरिबीचं वातावरण आहे, सेफ्टी नाही आहे, आज जेवायला भेटलं संध्याकाळी भेटतंय का नाही, अशा टाईपचं वातावरण आहे, तरी सुद्धा आपलं रूट चक्र जन्मताच म्हणजे थोडं मोठं होत असतानाच डिस्टर्ब होऊ शकतं. ही लोकं ना खूप जास्त घाबरतात. ओके, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतात, काही नवीन करण्यासाठी घाबरतात, कारण कॉन्फिडन्सच नसतो त्यांच्यामध्ये. आता हे जर बेटर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, एक तर ग्राउंडिंग मेडिटेशन करायला पाहिजे. ग्राउंडिंग मेडिटेशन कसं करायचं आहे, आपल्याला अर्थवरती, ठीक आहे, जमिनीवरती बसायचं आहे, आसन घालून
मांडी घालून प्रॉपर बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला ना व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुमच्या टेल बोनपासून काही रूट्स है ना निघतायत आणि ते हळू अर्थच्या सेंटरपर्यंत जात आहेत. अर्थची सेंटर जी आहे, जी आपली भूदेवी आहे, त्यांच्यापर्यंत जातात. असं व्हिज्युअलाइज करा किंवा लाईट किंवा प्रकाश असं. आणि हे जे तुमचे रूट्स आहेत ते तिथपर्यंत जातात त्या भूदेवीपर्यंत आणि भूदेवीला पूर्ण विळखा घालतायत तुमचे रूट्स, ठीक आहे. आणि हे रूट्समधून भूदेवी तुम्हाला एनर्जी, प्रोटेक्शन आणि जे काही तुम्हाला स्टेबल होण्यासाठी, स्थिरता होण्यासाठी लागतंय त्या सगळ्या गोष्टी त्या रूट्स थ्रू तुम्ही घेताय, शोषून घेताय बेसिकली, ठीक आहे. ती भूदेवी तुम्हाला देते, म्हणजे खायला देते, अशा टाईपचं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, ठीक आहे. आणि तुम्ही ना म्हणजे असं समजा की एक सलाईन लागले आणि सलाईन लागल्यावर कसं आपल्याला थोडी एनर्जी फील होते, यू हॅव टू व्हिज्युअलाइज की ते ना भूदेवीकडून मी ती एनर्जी घेतोय आणि मी स्टेबल होतोय, मी बेटर फील करतोय, मी एनर्जेटिक फील करतोय, असं व्हिज्युअलाइज करायचं. ॲटलिस्ट 40 डेजपर्यंत हे तुम्हाला करायचं. ह्याला ग्राउंडिंग मेडिटेशन असं. या मेडिटेशनच्या थ्रू तुम्ही पृथ्वी किंवा त्यांच्या एनर्जी पासून जुळताय, ठीक आहे. असं व्हिज्युअलाइज करा. ह्यानी खूप जास्त फरक पडेल तुम्हाला हे कर. त्याशिवाय तुम्ही काय करू शकता, ह्याच्याशिवाय तुम्ही ना रोज 10 मिनिटं तरी ना ॲटलिस्ट विदाऊट चप्पल घाले अर्थवरती चाला. म्हणजे ना गवतावरती किंवा निसर्गाशी तुमचा संपर्क होऊ द्या. आपले पायाचा खूप जास्त कमी संपर्क होतो पहिलं तरी, किंवा गावाकडे आता पण लोक असे निघतात बिना चपलेचे बाहेर. पण आता खूप जास्त कमी झाले आपलं, म्हणून इन्सिक्युरिटी खूप जास्त वाढत आहेत लोकांच्या आणि हे होत नाही आहे, म्हणजे कॉन्फिडन्स खूप जास्त कमी झाला आहे आजकालच्या मुलांचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला ना रोज 10 मिनिटं आवर्जून हे ना शूज वगैरे काढायच्यात आणि गवतावरती चालायचं आहे, ठीक आहे. ह्यानी पण तुम्ही ते भूमितत्वाशी जुळता आणि खूप फरक जाणवेल. किंवा माती असेल है ना, शेतातली माती किंवा मातीवरती तुम्ही चालताय, गार्डन ग्राउंडमध्ये चालताय, इट विल वर्क गुड. जर योगासनाचं जर आपण बोलायला गेलो तर तुम्ही ना योगासनमध्ये ताडासन, वृक्षासन, वीरभद्र आसन ह्या गोष्टी करू शकता. ह्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं एक एनर्जेटिक पर्सनॅलिटी बाहेर येते. शरीरामध्ये एका प्रकारचे स्थैर्य येतं आणि संतुलित फील करता तुम्ही. अजून ह्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही रेड कलरचा जास्तीत जास्त यूज करू शकता, ज्या लोकांना अशा सगळा प्रॉब्लेम आहे. किंवा रेड जेस्पर नावाचा जो स्टोन असतो तो रॉ भेटतोय ना, त्याला हातात घेऊन तुम्ही मेडिटेशन केलं, श्वासोश्वास केलं, त्याला थोड्या वेळासाठी तुमच्या हातात ठेवलं तरी सुद्धा ह्यानी फरक पडेल. अजून याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे ह्या चक्राचं जे मूल मंत्र आहे लम है ना, त्याचा तुम्ही 10 वेळा उच्चार करू शकता डोळे बंद करून. श्वासोश्वास घेताना सोडताना, घेताना सोडताना, अशा दिवसातून 2 वेळा 3 वेळा 10 वेळा बोलला तरी पण तुमची इन्सिक्युरिटी कमी होईल, तुम्हाला बेटर फील होईल, कॉन्फिडन्स यायला. ह्याच्यासाठी काही अफर्मेशन जर तुम्हाला दिवसभरातून सारखे रिपीट करायला पाहिजे ते आहेत की मी खूप जास्त स्थिर आहे, ओके, मी खूप जास्त कॉन्फिडंट आहे, माझं जीवन स्थिर आणि समृद्ध आहे, असं बोलायचं. जे काही असेल ना तरी पण असं बोलायला सुरू करा. माझ्या शरीरावरती आणि माझ्या स्वतःवरती खूप जास्त विश्वास आहे, अशा टाईपच्या गोष्टी तुम्ही बोलायला सुरू करा रोजच्या जीवनात. ह्यानी 100% फरक पडतो. त्यामुळे आपल्याला आपल्या मूलाधार चक्राला स्ट्रॉंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कसं असतं, जेवढं बेस स्ट्रॉंग असेल तेवढं स्ट्रॉंग बिल्डिंग उभी राहते, बरोबर. म्हणून आपल्याला नेहमी स्वतःला आठवण करून द्यायला पाहिजे, मी स्ट्रॉंग आहे, मी कॉन्फिडेंट आहे, मी पृथ्वीशी संलग्न आहे, मी प्रोटेक्टेड आहे, आय एम सेफ, आहे ना. तुम्हाला जर पृथ्वीशी नाही तर मग असा विचार करा की एक देव आहे जे माझ्या बरोबर आहेत, नेहमी मला है ना आशीर्वाद देत आहेत, माझ्यावर काही चुकीचं होऊच शकत नाही, मला माहिती आहे, आय एम व्हेरी कॉन्फिडेंट, ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, तुम्ही स्वतःवरती विश्वास करायला सुरू करताय, तुमच्यातल्या देवावरती विश्वास करायला सुरू करताय आणि 100% तुम्ही बघताल की आयुष्यात बदल घडेल. कारण मूळ जर स्ट्रॉंग असलं ना तर झाड खूप सुंदर आणि मोठं होईल, ठीक आहे. जर मूळ कमकुवत असलं ना तर बिल्डिंग पण चांगली नाही बनणार, ओके. सो ह्याच्यावरती काम करणं अति महत्त्वाचं आहे. असे प्रॉब्लेम येत असतील तर ह्या सोप्या पद्धतीने आपला रूट चक्राला ॲक्टिव्ह करा.